ही गेली होती ना तिकडे अंगठी घेऊन, हिनीच लग्न मोडलंय माझ्या पोरीचं. ए बोल ना, आता का दातखिळी बसली का तुझी? इतर वेळेला सुरू सुरू चालते ना जीभ, बोल. वसुधा, काही काय बोलतेस तू? काही अंगठी मुलाला फिट होत नव्हती, मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं ती फिट करून द्या, म्हणून आज ती फिट केली आपण अंगठी. तोपर्यंत एवढ्या काळामध्ये त्यांनी सांगितलं नाही आम्हाला नाही लग्न करायचं, नकार देतो आम्ही तुमच्या पोरीला. ही फिट केलेली अंगठी ही मुलगी तिकडे घेऊन गेली आणि नकार आलाय, हिनी केलाय काहीतरी. वसुधा, जरा शांत हो. आपण त्यांनाच विचारूया ना नक्की तिकडे काय घडलं ते. अक्षय, अमृता, असे पुढे या. आता बोल, तुम्ही त्यांच्याकडे अंगठी घेऊन गेल्यानंतर तिकडे नक्की काय काय घडलं? तुमचं आदरातिथ्य नीट केलं त्यांनी? अहो माई, काय विचारताय तुम्ही? हे अंगठी घेऊन गेले होते, लग्न मोडलं, इकडे आदरातिथ्याचं काय विचारताय हो माई? जरा गप्प राहशील? तुमच्याशी कोण बोललं तिकडे? बाबा बोल. आई बाबा दोघेही बोलले आणि चहा दिला. मला सरबत दिलं, मला चहा. अक्षयला चहा. तुम्ही दोघं खरंच गेला होतात ना तिकडे? माई, अमृता, अक्षयसाठी पाणी घेऊन ये. बोल अक्षय, तिकडे गेल्यानंतर नक्की काय काय घडलं? तेव्हा सगळं ठीक होऊ दे रे. कसं नीट होणार? लग्न मोडल्याचं त्यांनी फोन केला की खरा तमाशा सुरू होणार. कसं नीट होणार? आणि त्यांनी जर आपलं नाव घरी सांगितलं तर? आणखी एक गोष्ट, घरच्यांच्या दृष्टिकोनातून आपण दोघेही या घरी आलेलो. ठीक आहे, त्यांना माहिती नाही की तू कियाराला भेटायला गेलेला. ऑब्व्हियसली. त्यामुळे जर त्यांनी काही विचारलं आपल्या घरच्यांनी की काय होतं तिकडे, म्हणजे खूप सारे प्रश्न विचारतील हे तुला माहितीये. आपल्या दोघांची ही सारखी उत्तर आपण द्यायला हवीत, नाहीतर जर वेगळा फरक त्यांना जाणवला तर ते लगेचच पकडतील. सीएस हो, ते 100% विचारतील. आणि त्यामुळे आता आपण ठरवूया की कुठली उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे कोण कोण भेटलं, कोण काय काय बोललं, अंगठीचं माप नीट होतं का, इवन काय खाल्लं हे सुद्धा, हे सगळं विचारतील ते. किती खोटं बोलावं लागेल रे अक्षय. अमृता, त्याला इलाज नाहीये. हे बघ, शर्मिष्ठाला लग्न करायचं नाहीये हे जर आपण सांगितलं घरच्यांना तर ते ऐकणार आहेत का? नाही ना. नाही. हा, तर तू हे चांगल्यासाठी करतेस, सो त्याचं गिल्ट फिलिंग घेऊ नकोस. हा, या चेहऱ्याने बोलायचं नाहीये, पकडली जाशील. कॉन्फिडेंट रिएक्शन नीट कर. हा 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 हा, आता सेम स्टोरी सांग. ओके, मग ते तू सांग काय काय बोलायचंय.
मी परत? तुला माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना, सांगितला ना मी तुला. काय रे अक्षय? सांग सांग तू सांग, काय काय सांगायचंय. बरं ठीक आहे, ऐक काय सांगायचंय ऐक. फक्त होला हो म्हण किंवा हे लक्षात ठेव. बोल ना. आपण आत गेलो हा. आणि ते सगळे खूप खुश झाले आपल्याला बघून. कोण कोण होतं खरं? आई, बाबा आणि तो मुलगा, आणि त्या मुलाचं नाव सौरभ आहे हा, लक्षात ठेव. हा. आणि मग त्यांनी आपल्याला खायला दिलं. काय काय? कचोरी, ऑरेंज ज्यूस, हे सगळं होतं. मग आपण अंगठी दिली त्या मुलाला आणि त्याने ट्राय केली आणि त्याला झाली पण. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोचलो तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही की त्यांना लग्न नको आहे. त्यांनी आम्हाला खूप चांगलं ग्रीट केलं. ते 3 जण म्हणजे आई, वडील, मुलगा खूप छान बोलले आमच्याशी. मुलगा सौरभ खूपच छान वाटला, साधा आहे अगदी. त्याला अंगठीचं प्लेन डिझाईन पण खूप आवडलं. आई तर हेही म्हणाली की आपण फार्म हाऊसवर वगैरे लग्न करू. असं सगळं बोलणं झालं. असं वाटलंच नाही की ते लग्न वगैरे मोडतील म्हणून. इथे येऊन आम्हाला कळतंय की त्यांनी लग्न मोडलंय. अमृता, तू सांग तिकडे नक्की काय काय घडलं ते. काही नाही माई, आम्ही तिकडे गेलो, त्यांनी खूप छान आम्हाला ग्रीट केलं, सगळ्यांबद्दल विचारपूस केली. आणि सौरभने, तो जो मुलगा आहे, त्याने अंगठी ट्राय केली आणि त्याला आली, छान बसली. आणि तो उलट खुश झाला ते डिझाईन बघून. तो म्हणाला की ती अंगठी प्लेन आहे म्हणून त्याला खूप आवडली, त्याला डायमंड्स वगैरे नको होते अंगठीत. आणि फार्म हाऊसवरती लग्न करायचं इथपर्यंत डिस्कशन गेलेलं. माहिती नाही काय झालं आणि त्यांनी लग्न मोडलं. त्यांच्या वागण्यावरून तरी असं वाटलं नाही की त्यांना लग्न मोडायचं होतं. ठीक आहे, जा तुम्ही आता. हा विषय इथेच संपला. संपला? जरा शांत राहा. हे बघ वसुधा, तुला किती त्रास होतोय ना ते आम्हालाही कळतंय. पण त्रागा करून काहीही होणार नाही. मी अण्णांशी बोलेन, समजलं? शांत राहा. पेढीवरून सगळे आलेले कळतात. जरा शांत राहा सगळ्यांनी. अण्णांना काय सांगायचं ते मी सांगेन. सगळे आपापल्या खोलीत जा. मृदुला, वसुधेला घेऊन जा. मी अण्णांशी बोलते. शांतपणे बोलेन. पुन्हा मागच्या वेळेसारखं मला व्हायला नकोय. माझी नजर लागेल ना एवढी गोड दिसते छकुली. छकुली, तुझी आई तुला म्हणायची आवडीने. पण मी मात्र तिला म्हणायचो की तू छकुली म्हण नाही तर काही म्हण, मी मात्र तिला मिंटूच म्हणणार. आज असायला हवी होती, आनंद झाला असता तिला. असो, काही हरकत नाही.
पण आई आणि वडील या दोन्ही नात्याने तुला मी प्रेम दिलेलं आहे, तुझं लाड केलेलं आहे. बेटा आज मला खूप बरं वाटतंय, खरं सांगतो. कारण आज तू ना माझं ऐकलंस, गुड गर्ल सारखी वागलीस खरंच. एक गोड स्माइल दे ना डॅडीला. अजून थोडं. यस बेटा, बेटा आयुष्यभर ना अशीच हसत राहा. बघ तुझ्या ना चेहऱ्यावरचं हसू मी कधीच जाऊ देणार नाही. कारणही जरा तसंच आहे. कारण आज तुला भेटण्यासाठी स्पेशली एक माणूस येतो. हो म्हणजे तो म्हणाला आपण 5 स्टार मध्ये भेटूया. मी म्हटलं का? आपली काय प्रॉपर्टी कमी आहे का? आपल्याकडे 5 स्टार 7 स्टार काय पाहिजे ते. हो की नाही? आपला हा बंगला 5 स्टार पेक्षा कमी आहे का? सांग मला, आहे का? यस. सर गेस्ट आले. अरे व्हेरी गुड. पाठवून दे त्यांना. जी सर. ए डोंट वरी. म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना तू ओळखत नाहीयेस, पण त्यांचं नाव तुला लक्षात आहे. तुला सुरेश काका आठवतात का ग? हो. हा तर माझा मित्र सुरेश जगतापचा मुलगा येतोय, अर्जुन, ऑस्ट्रेलियावरून खास तुला भेटायला. आता माझ्या मित्राचा मुलगा म्हणजे तुझा देखील मित्रच ना. येस. अमृता, अमृता, मी खरंच खूप खुश आहे. मला कळतच नाहीये तुझे आभार कसे मानायचे. काही अडू तू ना या मिळालेल्या संधीचं सोनं कर. म्हणजे मिळालं मला तुझं थँक्स. खरंच शर्मिष्ठा, की मोठी हो की हे लग्न, मुलं बघायला येणं, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. जी मुलं तुला बघायला येतील ना, ती तुला बघून नाही, तुझं यश, तुझं कर्तृत्व बघून तुला पसंत कर. लग्न झाल्यावर तू घरी बसून काम कर, करिअर सोडून दे असं कुणीही तुला म्हणू शकणार नाही. इतकं यश मिळव. ते तर मी करणारच आहे. पण अमृता खरंच खूप 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 सारे थँक्यू. परत माझी खात्री आहे हे तूच केलंयस. माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. माझ्यावर सूड उगवण्यासाठी हे तू सगळं केलंयस. सुधा, अगं अमृता कशासाठी करेल असं? आणि शर्मिष्ठा जेवढी तुझी आहे ना तेवढीच आमची सुद्धा आहे. आम्हालाही तेवढंच वाईट वाटतंय जेवढं तुला वाईट वाटतंय. आणि आता असं वाईट साईड बोलून त्या दुःखात अजून भर घालू नकोस. अण्णांना जाऊन सांगी ना मी सगळं. काय धमकी देतेस तू मला? धमकी द्यायची गरजच नाहीये. अण्णांना आज नाही उद्या कळणारच ना, मग बघ ते स्वतःच काय करतायत ते. ओके. मिंटू आणि अर्जुन तुम्ही गप्पा मारत बसा. मला काही महत्वाचे कॉल्स करायचे आहेत. ओके. आणि मिंटू जरा प्लीज त्यांना कंपनी दे. अरे सॉरी, तुला सांगितलं नाही ना अर्जुन, मी कियाराला आवडीने मिंटू म्हणतो. एन्जॉय. ओके शुअर. That's so sweet, na? Actually, I really like nicknames. And they're funny.
माझे पप्पा पण मला प्रेमाने गहू बोलवतात. युअर स्माइल इज रिअली ब्युटिफुल. आता तुम्ही जशा हसलात, इट वॉज रिअली स्वीट टू वॉच. थँक्यू. आणि मला हसणाऱ्या मुली खूप आवडतात. कम ऑन, आय गेस तू इतकी सुंदर आहे, तुला भरपूर लोकांकडून रेड रोजेस मिळाले असतील नाही का? कम ऑन, वनेशाने प्रपोज पण केलं असेल. तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? तर का चिडली? मुलगा नाही आवडला. हा घेऊ. हॅलो, अक्की तू बोलूच नकोस माझ्याशी. ते माझी कोणती सिच्युएशन आहे आणि तुला फनी मेसेजेस सुचतायत? किंवा अगं ते तुझं टेन्शन कमी करायचं होतं म्हणून. अरे ते प्रत्येक मिनिटाला टेन्शन वाढतंय. अर्जुनला भेटवण्यामागचं डॅडचं इंटेन्शन क्लिअर आहे बेबी. इनफॅक्ट अर्जुन तर विचारतोय की तुझा बॉयफ्रेंड आहे का, तुला कोणी आवडतो का. काय? ओके यार, तू खूप स्वीटली वागतोय माझ्याशी. मी आता एक काम करते, मी त्याला सांगूनच टाकते सगळं. आणि तू पाठवत बस जे फनी स्माइलीज. सोड, मी जातेच आता त्याच्या बरोबर. नाही नाही क्यू. कियारा, हिने फोन कट केला. रागावून केला की? अरे यार, हे अर्जुन प्रकरण ना सिरियस टर्न घेत आहे आता. काहीतरी करायला पाहिजे. काय चाललंय इथे? अर्जुनला एकटं सोडून तू काय करतेस इथे? आणि फोनवर कोणाशी बोलतेस? काय कळतंय का मी काय बोलतोय ते? नाही डॅड, ते मी वेडेपणा करू नकोस. चला चल. आत्ताच्यातला फोन लावतो दत्तोपंतांना. ही रीत नव्हे. खरे स्नेही ना तुम्ही आमचे. मग आधी होकार कळवता आणि आता नकार कळवताय. तुम्ही जरा शांत व्हाल का? खेळ आहे का? साखरपुड्यापर्यंत मजल गेली आणि आता हे कळवतायत की. आणि कारण सुद्धा काही विचित्र देत आहेत की आधी दुसरी मुलगी पसंत केली होती म्हणे. ही पद्धत नव्हे. दत्तोपंतांच्या मुलाकडून ही अपेक्षा नव्हती. कोणते माझं जरा ऐकून घेणार आहात का तुम्ही? यात सांगण्यासारखं काहीही नाहीये साधना. मला दत्तोपंतांनाच फोन करायला हवा. मान्य आहे मला, पण ही वेळ झाली का कोणाकडे फोन करायची? किती वाजलेत बघितलं का तुम्ही? मलाही राग आलाय अहो. मलाही अपमान झाल्यासारखं वाटतोय. शर्मिष्ठाकडे बघून तर खूप वाईट वाटतंय मला. पण मग असं वाटतं की एका अर्थी बरंच झालं ना झालं ते. या अशा माणसांकडे आपली मुलगी आपल्याला द्यायचीच नाहीये. ज्यांना नात्याचं पावित्र्य माहिती नाहीये, ज्यांना दिलेला शब्द पाळता येत नाहीये, अशा माणसांकडे आपण आपल्याला शर्मिष्ठाला द्यायची का? नकोच ना. होच. पण साधना, दत्तोपंतांच्या मुलाकडून आणि सुनेकडून ही अशी अपेक्षा नव्हती ना. खरंय तुमचं. पण अहो दत्तोपंतांनी सुद्धा त्यांच्यावर संस्कार केलेच असतील ना. त्यांना कशाला आपण दोष द्यायचा? मुलांनी घ्यायला पाहिजेत ना ते संस्कार. आपल्याकडे दुसरं काय चाललंय? आपण नाही का आपल्या मुलांवर नातवंडांवर संस्कार केले? पण अक्षय कसा वागतो अलीकडे बघताय ना तुम्ही. लग्नाच्या वेळी तसाच वागला तो.
आणि अमृताही तशीच. आपण ना फक्त करत राहायचं आणि जे होतंय ते बघत राहायचं, बस. सगळं पटतंय, पण इथे पटका बसलाय त्याचं काय? आपण सोसायचं. अहो, आपणच जर असे हतबल झालो, कोलमडलो, तर बाकीच्यांनी कुणाकडे बघायचं? शर्मिष्ठाला आपणच सावरायला हवंय ना. कोमेजून गेली असेल पोर. हो, आणि त्यात वसुधाचा अखंड तांडव. नाही म्हणजे यावेळी तिचा दोष नाहीये हो. आपल्या मुलीला अशा पद्धतीनं कुणी नकार दिलेला कुठली आई सहन करेल? पण तरी सुद्धा आपणच धीराने घेतलं पाहिजे. आपल्या पाठीशी देव आहे, तोच देईल बळ आपल्याला. जेवणाची वेळ टळून गेलीये, पण तरीही सगळे थांबले असतील जेवायचे. 2 घास खाऊन घ्या. अहो, असं काय करताय? तुम्ही उपाशी राहिलात तर बाकी सगळे उपाशी राहतील. आणि आपणच असे वागलो तर ते काय करतील? 2 घास तरी खाऊन घ्या. ऐका माझं. आपल्या तब्येती आपणच सांभाळायला हव्यात ना. मग निदान ताक तरी प्या. या. साधन वाईट वाटतं. काय परफेक्ट नशीब काढलंय आपल्या पोरीने. खरंय. काय आहे ते, म्हणजे सगळं आपल्या विरुद्धच आहे. नाही, पैसा रगड आहे, पैसा रगड, पण तो तिजोरीत बंद नाहीये, सडत कुजत पडला नाहीये, वाहताय वाहता. काय आयुष्य एन्जॉय करतात ही लोक. मला त्या विहीणबाई काय म्हणाल्या माहितीये? काय? आपण एकमेकींना अगं तुगं करायचं, अहो जाहो नाही. काय? अहो काय एक्साइट झाली माहितीये का मी. शर्मिष्ठाला बोलवणार. माई, मी बोलवलं होतं पण जेवायचं नाही म्हणाली. वसुधा, असं करून कसं चालेल ग? तूच उपाशी राहिलीस तर शर्मिष्ठाने काय करायचं? हे बघ, तुझ्यासाठी आम्ही इथे आलो जेवायला. चल 2 घास खाऊन घे बघू. चल चल चल. बघ ग, पुन्हा जा बोलवणार तिला. बघ येते का, सांग आईने बोलवलंय म्हणून. जा. माई, नाही ना तिला जेवायचं, राहू दे ना. दूध प्यायला लावलंय तसंही मी तिला. मला असं वाटतं ना, तिला थोडा वेळ आपण एकटं सोडूया. जरा सावरेल ती, समजूतदार आहे ती.
शांत हो. अगं जे झालं त्याचा आम्हालाही त्रास होतोय, पण आता त्रागा करून काही उपयोग आहे का? योग नव्हता म्हणायचं आणि सोडून द्यायचं. ग तू जशी वागायला लागलीस शर्मिष्ठाने कोणाकडे बघायचं? शर्मिष्ठाला कोण सावरणार? तूच ना. मग असं वागून कसं चालेल? जे काही घडलंय ना ते चांगल्यासाठीच घडलंय असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं आपण. कारण माई हे घडलेलं नाहीये, अगं हे घडवण्यात आलंय. हो, हिनी माती खाल्ली ती, पण कबूल नाही करणार ती. ही घेऊन गेली होती ना अंगठी, त्याच्यानंतरच सगळं झालंय. वसुधा, अगं शर्मिष्ठाचं लग्न मोडून अमृताला काय मिळणार आहे? बदनामी, आपली घाडग्यांची बदनामी. घरी येताना पोलीस घेऊन आली होती की नाही सुरुवातीलाच? वसुधा, बास झालं आता. ते प्रकरण जुनं झालंय आता, आणि तो डाग पुसला जावा म्हणूनच ती आपल्या घरात आली आहे ना आता. आणि माईंच्या म्हणण्यानुसार वागते ना ती आता. हे बघ, शर्मिष्ठाचं लग्न मोडलं याचं सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय, पण म्हणून त्याचं खापर आता तू अमृतावर फोडू नकोस. का नको फोडू? का नको फोडू? तुला माहितीये, ही शर्मिष्ठा आणि अक्षय बोलत बसले होते. मी बघितलंय रात्रीच्या वेळेला, मी बघितलंय ते. त्यांना सांगितल्यानंतर सकाळी कसे पटापट पटापट तयार झाले आणि गेले तिकडे अक्षय आणि अमृता, आणि अंगठी घेऊन गेली होती ना ही बाई. सगळी गडबड केली तिने, सगळी गडबड केली आहे माई, हिने केली आहे गडबड. माई, आता वसुधा जास्त करतीये. हे बघ वसुधा, अक्षय आणि अमृतानी शर्मिष्ठाचं लग्न मोडलेलं नाहीये. अक्षय अमृता नाही, फक्त अमृता. अमृतानी तिचं लग्न मोडलेलं नाहीये हा आरोप मी उगाच सहन करणार नाहीये. नाही घेणार आहेस ना? मग हा आरोप मी तुला सिद्ध करून दाखवीन. येस ना? बाजू तिची बस. बाजूला वसुधा, अमृता, तू तरी जरा शांत राहा मृदुला. काय माई? थांब ना जरा. हॅलो, हॅलो, मी खाडगेंकडून बोलतेय. वसुधा खाडगे, शर्मिष्ठाची आई. काय काम होतं? काय काम होतं म्हणजे? अहो, लग्न मोडूनच्या मोडून तुम्ही वर हे काय विचारताय? असं कोणी नाही करत. हा, गाडग्यांबरोबर जी सोयरीक जुळलेली असते ना ती कोणी तयार होत नाही मोडायला. हे बघा, या विषयावरती आम्ही आमच्याकडनं सगळं क्लिअर केलंय, तेव्हा आता परत हा विषय उगाळण्यात काही अर्थ नाही. झालं गेलं, गंगेला मिळालं सगळं. त्याच गंगेत जीव द्यायची वेळ आली आहे आम्हा सगळ्यांवर. काल तुम्ही येता, होकार देता, तुमची शर्मिष्ठा आम्हाला आवडली म्हणता, आणि आज तुम्ही येऊन नकार देता. हे बघा, आम्ही नाही म्हटलं आणि त्याची माफी सुद्धा मागितलीये. आता परत उकरून का करताय तुम्ही हे सगळं? मी तुम्हाला सांगितलं ना, शर्मिष्ठाला पाहायच्या आधी आम्ही दुसरी मुलगी पाहिली होती, तिला पसंत सुद्धा केलं होतं, पण त्यांच्याकडनं काही निरोप नव्हता आला म्हणून आम्ही शर्मिष्ठाला पाहिलं. इतक्यात त्यांचा सुद्धा निरोप आला, त्यांचा होकार आला, आणि मुलाला ती मुलगी जास्त आवडली होती म्हणून आम्ही शर्मिष्ठाला नकार दिला. थोडंसं अवघड झालं, पण शेवटी जन्माचा प्रश्न आहे हो. हे बघा, त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागितलीये, तेव्हा परत आता उगाळून काढण्यात काही अर्थ नाहीये. मला असं वाटतं हा विषय आता आपण इथेच थांबू. हे बघा, खरं खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्हाला आमच्या घरातलं येऊन कोणी काही वेडं वाकडं उलटं सुलटं काही सांगितलंय का? तसं असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हॅलो, फोन ठेवला? ऐकून घ्यायलाही तयार नाही.
ज्या कोणी हे केलंय ना महागात पडणार, महागात पडणार. तुमचं डिनर पण थंड होते, खाऊन घ्या. मिंटू, कियारा, मी जरा उद्या बिझी आहे. हा, त्यामुळे ह्याला मुंबई दाखवण्याची जबाबदारी तुझ्यावर. दाखवशील ना? हो. एरवी वसुधा जे बोलते ते आकाशापोटी असत, पण आज असं का वाटत होत की तिला काहीतरी कळलं असावं, मनाला कसली तरी खुणगाट पटली असावी आणि ते सिद्ध करता येऊ नये तेव्हा कशी तडफड होते तशी तिची आज तडफड होत होती.